या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारे किंवा कच्चे कैदी यांना यापूर्वी महिन्यातून केवळ 4 वेळा कुटुंबियासोबत दूरध्वनीवरून बोलण्याची सुविधा दिली जात होती। मात्र आता कारागृह प्रशासनाने कैद्यांसाठी स्मार्ट कार्ड ॲलन दूरध्वनी ही सुविधा सुरू केली आहे। या सुविधेमुळे 72 रुपयात महिन्यातून 12 वेळा कैदी त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधू शकणार आहे। यासाठी अमरावती कारागृहात 7 ॲलन दूरध्वनी बसवण्यात आले आहेत। अमरावती कारागृहात 1300 ते 1400 कैद्यांना स्मार्ट कार्डचा वापर करून ॲलन दूरध्वनी सुविधेचा आठवड्यातून 3 वेळा अर्थात महिन्यातून 12 वेळा 6 मिनिटे नातेवाईकांसोबत किंवा वकिलांसोबत बोलता येणार आहे। कैद्यांचा त्यांच्या नातेवाईकांसोबत अधिक वेळ संवाद झाल्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास नक्कीच मदत होईल। त्यामुळे कैद्यांमध्ये सकारात्मक बदल होऊन त्यांचे मन परिवर्तन होईल असा विश्वास कारागृह अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। या संदर्भात अमरावतीचे कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी अधिक माहिती दिली आहे। तसेच काही कैद्यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। हा फोन जो आहे ते ॲलन फोन म्हणून ओळखला जातो आणि ती संकल्पना आमचे माननीय ADG सर अमिताभ गुप्ताजी, तर त्यांच्या संकल्पनेतून हे सर्व जेलला ॲलन फोन उपलब्ध करून दिलेले आहे। आणि हे आमचे IG सर डॉक्टर जालिंदर सुपेकर सर आणि आमच्या माननीय DIG मॅडम स्वाती साठे मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ते ॲलन फोन इथं बसवलेले आहे। सध्या स्थितीमध्ये आम्हाला 7 ॲलन फोन अवेलेबल झाले आणि ते 7 फोन आम्ही प्रत्येक विभागात बसवलेले आहे। आणि ह्या ॲलन फोनचं जे काम आहे ते म्हणजे बंद्यांना आधी पूर्वी काळी 4 हे फोन मिळत होते त्यांच्या परिवाराशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी, पण या फोनमुळे त्यांना 12 कॉल महिन्यातून मिळणार आहे। आणि ते एक स्मार्ट कार्ड बनवलेलं आहे। ते स्मार्ट कार्ड ते त्या ॲलन फोनला यूज करणार आणि त्यांना ते ऑटोमॅटिक त्यांचं जो नंबर आहे त्याच्यावर ते कॉन्टॅक्ट होऊन त्यांना पर मिनिट 1 रुपया असं 72 रुपये महिन्याचे त्यांना मिळणार आहे। म्हणजे फोन मिळणार आहे त्यांना 72 रुपयाचं, म्हणजे महिन्यातून 12 कॉल असे ते 6 मिनिट बोलू शकणार प्रत्येक वेळेला। वकील किंवा त्यांचे नातेवाईक असे ते 3 नंबर देतील, त्यापैकी त्यांना जे नंबरवर बोलायचं तेवढेच नंबर त्याच्यात फीड होणार। म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे व्यवस्थित आहे आणि बंद्यांची मानसिकतासाठी सुद्धा खूप हे पॉझिटिव्ह गोष्ट झालेली आहे। त्यामुळं बंद्यांना जो घरच्या लोकांशी कॉन्टॅक्ट करण्याचं जे हे आहे प्रकार आहे ते जरा जास्त वाढलेले आहेत। त्याच्यासोबत VC सुविधा झालेली आहे। त्याच्यामुळं त्या VCवर लिंकसुद्धा ते परिवार पाठवतात आणि व्हिडिओ कॉलिंग त्यांना मिळतं। त्याच्यामुळं खरंच सकारात्मक जे आमचं कारागृहाचं ब्रीदवाक्य आहे सुधारणा आणि पुनर्वसन, त्याच्यामुळे त्यांच्यात मानसिकता जे ते बंद्यांची असते निगेटिव्ह ती बरीचशी पॉझिटिव्ह होण्यास मदत झालेली आहे। कारागृहामार्फत आम्हाला स्मार्ट कार्डची सुविधा दिली, त्या सुविधेचा एवढा जबरदस्त फायदा आम्हाला झालेला आहे की आता आम्ही आमच्या घरच्यांशी आणि आमच्या वकिलांशी महिन्यातून 12 वेळा बोलणार आहोत। तसेच आम्हाला 72 मिनिटं दिलेली आहेत। त्या 72 मिनिटांमध्ये आमच्या घरच्यांची खुशाली, तसेच आमच्या केस संदर्भात हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, सेशन कोर्ट असेल, या संदर्भात सगळे वकिलाशी आम्ही आता कॉन्टॅक्टमध्ये आहोत। वकीलसुद्धा आम्हाला चांगला रिस्पॉन्स देत आहेत की आमचा आता फोन व्यवस्थित बोलत आहेत, कारण आम्हाला आता सतत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे। त्यामुळे त्यांना समजलं आहे, त्यामुळे ते आमच्याशी व्यवस्थित बोलत आहेत। तसेच आम्हाला कारागृहाने ही जी सुविधा दिली आहे ती खूप छान सुविधा आहे। आम्ही जे मुंबई पुण्याकडचे लोक आहोत त्यांच्यासाठी 1 नंबर ही सुविधा झालेली आहे, कारण आम्हाला 10 दिवसांनी 1 कॉल होता, आज आम्ही रोज बोलतोय किंवा 3 दिवसाआड 2 दिवसाआड बोलतोय। आम्ही आता घरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत, त्यांचीसुद्धा मानसिकता चांगली झालेली आहे, आमचीसुद्धा मानसिकता आता खूप छान झालेली आहे। तसेच वकिलांशी दरवेळी म्हणजे आम्ही हप्त्यातून 2 वेळा बोलू शकतो किंवा महिन्यातून 4 वेळा बोलू शकतो। अमरावती कारागृहामार्फत आम्हाला स्मार्ट कार्डची सुविधा मिळाली। त्याच्यानंतर आम्ही दररोज 0 फोन लावून राहिलो। हप्त्यातून 3 कॉल, 6 मिनिटाचा एक कॉल आहे। आम्ही 3 वेळासुद्धा घरी बोलू शकतो। 2-2 मिनिटांना आम्ही दररोज 3 वेळा कॉल लावत आहे आणि 12 कॉल महिन्याची झालेली आहे। आता 12 कॉल महिन्यातून आम्ही समजा 72 रुपयाचं केव्हाही आणि कधीही बोलू शकतो। समजा महिनाभराच्या अंतरावर आम्हाला बोलायला भेटून राहिलो। घरचे लोक पण खुश आहे, आम्ही पण खुश आहे आणि कारागृहामार्फत जी आम्हाला सेवा मिळाली, आम्ही कारागृहाचं खूप मनापासून आणि प्रशासनाचं अभिनंदन करतो। एवढंच म्हणणं आहे, आमची शिक्षा आम्ही काटून आमच्या मुलाबाळात जावं हेच ईश्वरासाठी प्रार्थना करतो। काय नाव आपलं? स्वप्नील अजाबरा खरपे। वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस। हैदराबाद रोडवरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे। शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्टसाठी स्वतंत्र AC रूम,
दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। या पहा जेवणाचा आस्वाद घ्या। व्हेज नॉन व्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेटमध्ये। फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंपा शेजारी, विजापूर रोड, सोलापूर। संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17।